एकेकाळी सुंदर महाराष्ट्र भूमीत दोन अतिशय विशेष संत राहत होते. गजानन महाराज शेगावचे आणि स्वामी समर्थ अक्कलकोटचे. दोघांनाही लोकांवर खूप खूप प्रेम होते. सगळे लोक हसावेत, आनंदात राहावेत अशीच त्यांची इच्छा होती. एके दिवशी उजाड आणि सुंदर सकाळी गजानन महाराज एका मोठ्या वडाच्या झाडाखाली शांतपणे ध्यान करत बसले होते. तेव्हाच दूर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ हलकेसे हसले आणि म्हणाले, "अरे वा, आज काहीतरी विशेष आहे." ते हळूहळू चालत निघाले आणि काय आश्चर्य, ते जाऊन त्याच वडाच्या झाडाजवळ पोहोचले. दोघांची नजरानजर झाली आणि काहीतरी अद्भुत घडले. वारा थांबला, पक्षी शांत झाले, त्यांच्या भोवती सुवर्ण प्रकाश पसरला. एक शब्दही न बोलता दोन्ही संत समोरासमोर बसले आणि ध्यान करू लागले. आजूबाजूचे लोक काहीतरी विलक्षण अनुभवू लागले. रडणारे मूल हसू लागले, रागावलेला माणूस शांत झाला, चिंतेत असलेली आई सुखावली. जणू आनंद हवेत तरंगत होता. थोड्या वेळाने दोन्ही संतांनी डोळे उघडले आणि एकत्र म्हणाले, "आम्ही या जगात प्रेम आणि आनंद पसरवण्यासाठी आलो आहोत." ते हसून पुढे म्हणाले, "एकमेकांना मदत करा, दयाळू बना, मनापासून प्रार्थना करा, हीच खरी जादू आहे." गावकऱ्यांनी आनंदाने हात जोडले. स्वामी समर्थ अक्कलकोटला परत गेले. गजानन महाराज शेगावला परत गेले. पण त्या दिवसापासून मुलांना वाटू लागले की जेव्हा जेव्हा ते प्रेमाने प्रार्थना करतात तेव्हा दोन्ही संत वरून हसत त्यांना आशीर्वाद देतात. आणि लक्षात ठेवा गोड मुलांनो, दयाळूपणा हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते.